हॅलो. हॅलो, बोला. हां, नमस्कार सर. मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. बोला. प्राध्यापक रविकांत जोदारे सर. हां, बोलतोय. सर, सर्वप्रथम आपणास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास पण दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने नुकतंच मुंबईतील आझाद मैदानावरती वेतन अनुदानाच्या मागणीसाठी 11-12 दिवस पुन्हा एकदा महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आणि 9 नोव्हेंबर रोजी म्हणजे 12व्या दिवशी हे आंदोलन स्थगित म्हणा किंवा माघारी घेण्यात आलं. बरोबर? हो, आणि बरोबर. आपण शिक्षक समन्वय संघाचे आपण समन्वयक आहात. बरोबर. तर या संदर्भामध्ये नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे? दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी हां. मुंबई आझाद मैदान येथं आपलं शिक्षक समन्वय संघाचं पुन्हा एकदा महाएल्गार म्हणून आंदोलन लावलं होतं. बरोबर. आणि ज्यावेळेस आंदोलन लावलं त्यावेळेस दिवाळीच्या सुट्ट्या नव्हत्या. हां. त्यावेळेस संख्या कमी होती, परंतु 6 तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये सुट्ट्या लागल्या. त्याच्यानंतर संख्या वाढत गेली. हां. आणि सुरुवातीला ज्यावेळेस शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली हां. शिक्षक समन्वयक संघाच्या समन्वयकांनी, हां. त्यावेळेस त्यांचं म्हणणं आलं की बाबा 31 डिसेंबर पर्यंत तुमचं वर्ष पूर्ण होतं हां. आणि त्यानंतर तुम्हाला एक वर्षच पूर्ण झालं नाही तुमचं अजून, हां. तर याच्यानंतर तुम्हाला भेटून जाईल हां. 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 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. आणि सध्या तुम्ही काही बसू नका, माघार घ्या, हां. 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 तुम्हाला मी टप्पा देणारच आहे. हां. 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 आणि माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हां. 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 देवेंद्रजी फडणवीस साहेब हां. यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हां. त्यांच्या भाषणामध्ये हां. त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही छातीला माती लावून हां. 7,500 कोटीची पुढील 3 वर्षासाठीची तरतूद करून ठेवलेली आहे. हां. 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 शिक्षण मंत्र्याचं सुद्धा तेच म्हणणं आलं की आम्ही पुढील 3 वर्षात दरवर्षी तुम्हाला एक एक टप्पा देत जाणार आहेत. तुम्हाला आंदोलन लावण्याची काय गरज होती. पण ज्यावेळेस आमचे जे समन्वयक जे गेलेले होते डेलिगेशन मध्ये, ते म्हणले साहेब आम्हाला दूध पोळल्यामुळं आम्ही ताक बी फुकून पित आहेत. बरोबर. बरोबर. कारण की आजपर्यंतचा इतिहास बघितला गेला फार कटू अनुभव आहे. तर खूप म्हणजे खूप एवढ्या अडचणीच्या दिवसामध्ये आम्ही काढलेले आहेत. हां. 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 आणि आम्हाला अगोदरच्या सरकारचा अनुभव पाहता आम्ही त्या हिशोबाने वर्ष संपण्याच्या अगोदर तुम्हाला एक मागणी घालण्यासाठी आलो की दरवर्षीचं जे अनुदान सूत्र आहे 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014चं जे अनुदान सूत्र आहे 20% पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 40, तिसऱ्या वर्षी 60, चौथ्या वर्षी 80 आणि 5व्या वर्षी 100% असं अनुदान सूत्र लागू करण्यासाठी आलो. आम्ही आज आम्हाला पगार द्या या मागणीसाठी आम्ही आलेलो नाही. हे जे सूत्र आहे की बाबा 31 डिसेंबरला ज्यावेळेस आमचं 1 वर्ष पूर्ण होईल, 1 जानेवारी 2024 पासून ऑटोमॅटिक आमचा टप्पा वाढ झाली पाहिजे. हे अनुदान सूत्र लागू करण्यासाठी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन लावलेलं आहे. सर, शिक्षण मंत्र्यांचे काय दिलेलं जे काय आश्वासन आहे त्या आश्वासनावर आपण आनंदी म्हणा किंवा समाधानी आहात का? समाधानी म्हणजे समाधानी तर नक्कीच आहेत, पण त्याचा पाठपुरावा करून इथून पुढे आम्हाला ते प्रत्येक निर्णय करून घ्यावा लागणार आहे. जसं की आजपर्यंत समजा जे सरसकट शब्द होता तो शब्द ह्या पत्रातून काढलेला आहे. त्याच्यामुळे समाधान मानावं लागेल. आणि काही शिक्षकांचं म्हणणं असं आहे की 1 जानेवारी 2024चा त्यात उल्लेख झालेला नाही. त्याच्यामुळे काही शिक्षक असमाधानी आहेत. परंतु जे सरसगटचं जे कलंक लागलेला होता विना अनुदानित शिक्षकांना, तो सरसगटचा कलंक ह्या पत्रातून शिक्षण मंत्र्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरसकट काढून यापुढे प्रत्येक वर्षी आर्थिक भारासह प्रस्ताव सादर करून आम्ही तुम्हाला 20% अनुदान प्रत्येक वर्षी देऊ म्हणून असा त्यांनी पत्रात उल्लेख केलेला आहे. सर, हे बोला सर. त्यामुळे शिक्षकांनी आता समन्वय संघावर एवढा विश्वास ठेवलेला आहे याच्या अगोदरच्या आंदोलनावर, तर इथून पुढे ही समन्वय संघ पूर्णपणे पाठपुरावा करून
हम्म. हे कसं शिक्षकांच्या, सर्व शिक्षकांच्या 63,000 शिक्षकांच्या पदरात कसं पाडून घेता येईल हम्म. यासाठी 100% प्रयत्न करणार आहे. तर आपलं जे काही पुन्हा एकदा महाएल्गार एल्गार जे काही आंदोलन आहे 11-12 दिवस चाललं, बरोबर? हो, बरोबर. तर यामध्ये काही शिक्षक समन्वयकांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये आपण पण अन्नत्याग आंदोलन केलं होतं, अशी बरोबर. माहिती म्हणा किंवा असं समजतं. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? समन्वयकाचं म्हणजे असं होतं की बुवा त्यावर चर्चा, समजा की बुवा आपल्याला टप्पा जरी नाही दिला हम्म. तर अनुदान सूत्र लागू करण्यासाठी शिक्षण मंत्री, माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी काहीतरी त्यावर निर्णय घ्यावा, हम्म. हम्म. यासाठी आम्ही बसलेलो होतो. हम्म. हम्म. तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांना वाटलं की आम्ही टप्पा द्या, हम्म. ऍडव्हान्स मध्ये तशी तरतूद करता येत नाही, हम्म. कारण की 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही हम्म. आणि आम्हाला अनुदान सूत्र लागू करण्यासाठी आम्ही बसलेलो होतो. हम्म. त्यामुळे ते सूत्र लागू करण्यासाठी काही ना काही या आंदोलनातून पदरात पाडून घेण्यासाठी, हम्म. त्यासाठी मग आम्ही 8 तारखेला माननीय आमचे संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक कुलकर्णी सर, हम्म. स्वराज्य शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष ज्ञानेशभाई चव्हाण हा. आणि मी प्राध्यापक नविकांत जोजारे, 3 जणांनी निर्णय घेतला की आपण हम्म. अन्नत्याग उपोषणाला बसू, हम्म. जेणेकरून सरकार आपल्याला याच्यातून काहीतरी तोडगा काढेल आणि आपला अनुदान सूत्र लागू करेल. हम्म. हम्म. आणि 8 तारखेला आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर हम्म. आम्हाला परवानगी मिळाली. रीतसर परवानगी घेतली आम्ही. हम्म. रीतसर परवानगी घेतल्याच्या नंतर हम्म. अन्नत्याग उपोषणाची सुरुवात झाली. हम्म. पण आपल्या मराठवाड्याचे शेतकरी पुत्र हम्म. ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे हम्म. यांनी मध्यस्थी करून हम्म. स्वतः माननीय शिक्षण मंत्री हम्म. यांना भेटून बोलून हम्म. त्यांनी त्यांची सर्व व्यवस्थित इत्थंभूत त्यांनी माहिती दिली हम्म. आणि स्वतः माननीय शिक्षण मंत्री महोदयांना हम्म. मैदानावर घेऊन आले. हम्म. आणि मैदानावर आल्याच्या नंतर हम्म. माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं 31 डिसेंबर पर्यंत राहिलेले जे काही शाळा कॉलेज आहेत, हम्म. ज्यांना अनुदान वितरणाचा आदेश मिळाला नाही, हम्म. ज्यांचे शालारचे आदेश राहिले, हम्म. इतर काही छोट्या मोठ्या काही त्रुटी राहिल्यात, हम्म. जे की 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयातून पात्र झालेत किंवा काही छोट्या त्रुटीमुळे अपात्र राहिलेत, हम्म. अशा सगळ्या लोकांना अनुदान देण्याचं काम आम्ही 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करू आणि पुढील वर्षात त्याचा जी सप्टेंबरमध्ये जी नेहमी दरवर्षी आमची संच मान्यता होती त्या आधार प्रमाणीकरणानुसार त्याचा प्रस्ताव सादर करतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढचा टप्पा देऊ असं आश्वासित केल्यानंतर त्यांनी आमचं अन्नत्याग उपोषण सोडवलं. सर, परवाचं जे आंदोलन झालं आता महाएल्गार आंदोलन जवळपास 11-12 दिवस चाललं, बरोबर? हो आणि सर. 11-12 दिवस तुम्ही आझाद मैदानावरती सक्रिय होता. तर या हो सर. 11-12 दिवसामध्ये नेमकं या आंदोलनामध्ये तुम्हाला आलेला जो काही अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल आम्हाला? यावर्षी सर म्हणजे संमिश्र प्रतिसाद होता. म्हणजे लोकांना सुट्ट्या ज्या लागल्या, काही जिल्ह्यामध्ये 6 तारखेला लागल्या, जसं की बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये 6 तारखेला लागल्या, काही जिल्ह्यामध्ये 8 तारखेला लागल्या. म्हणजे जे मागच्या अगोदरचे शिक्षक समन्वय संघाचे जर आंदोलन बघितले तर त्या आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल की 5,000, 7,000, 8,000, 10,000 पर्यंत शिक्षकांची संख्या होती. पण ज्या आंदोलनामध्ये लोकांना पगार सुरू झाल्यामुळे शाळेतून येता आलं नाही, काही शाळेत परीक्षेचे नियोजन होतं प्राथमिक माध्यमिक मध्ये, तर काही सुट्ट्या नसल्यामुळं त्यांना येता आलं नाही. परंतु 6 आणि 8 तारखेच्या नंतर बरीचशी संख्या वाढलेली होती. ज्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशी जवळजवळ 1,500 ते 2,000 लोक होते. आणि तीच बाब माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या लक्षात आणून दिली ॲडव्होकेट तुकाराम शिंदे साहेबांनी. हे लोक, यांच्या माग लोक भरपूर आहेत आणि हे आपला भविष्यातला मतदार आहे. यांना दिवाळी मागच्या वेळेस जशी त्यांनी काळी दिवाळी इथं साजरी केली मागच्या वर्षी, ती दिवाळी ह्या वर्षी साजरी करू नये यासाठी खूप मोठा म्हणजे त्यांनी जोर लावला, ताकद लावली आणि शिक्षण मंत्री महोदयांना समजून सांगितलं किंवा यांचं आपल्याला काम करणारच आहात आपण, त्यांना एकदा आश्वस्त करा. आणि अशा पद्धतीनं आमचं
उपोषण सोडवलं त्यांनी. सर, मागच्या वर्षी जर बघितलं आपण याच विषयासाठी आपण दिवाळीमध्येच आंदोलन केलं होतं आणि आताच आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी आझाद मैदानावरती जी काही संख्या होती, हजारोंच्या संख्येने होती, म्हणजे फारच मोठी अशा प्रकारची संख्या होती. पण तुलनेने यावर्षी जर बघितलं आपण संख्या फारच कमी होती. तरी पण सरकारने फारच लवकर तुमच्या आंदोलनाची दखल घेतली. काय वाटतं तुम्हाला याबद्दल नेमकं? आता सरकारची काही पुढील रणनीती आहे. बऱ्याचशा लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे. सरकार चांगलं आहे. हं, आणि शिक्षकांसाठी पालक म्हणून हं, त्यांना अशी भावना निर्माण झाली असेल शिक्षकांबद्दल, हं, किंवा आपले शिक्षक गेल्या वर्षी पण काळी दिवाळी साजरी केली, या वर्षी साजरी करू नये, हं. या उद्देशाने शिक्षण मंत्र्यांनी लवकर निर्णय घेतला. सर, तुम्हाला जे काही यश मिळालं तुमच्या आंदोलनाला, निश्चितपणे ते यशाचं जे काही श्रेय आहे, ते श्रेय तुम्ही कोणाला द्याल? श्रेय सर, मी माझ्या याच्यात म्हटलं तर मी सर्वप्रथम सर्व शिक्षकांना देईल, जे तिथे उपस्थित होते. हं, नंबर 2 जर म्हटलं तर जे आमचे समन्वयक आहेत, हं, पुढे होऊन समजा पूर्ण सर्व नियोजन केलं त्यांनी. हं, या आंदोलनाच्या अगोदर जवळपास प्रत्येक विभागावर बैठकी घेतल्या, हं. त्यांना देईल. त्यानंतर तिसरं श्रेय जे महत्वाचे चार जणांना चार गटात श्रेय देईल. तिसरं घटक म्हणलं तर ॲडव्होकेट तुकाराम शिंदे हं. आणि चौथं मायबाप सरकार. तर या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यभरातील 63,000 जे काही शिक्षक आहेत, या शिक्षकांना प्राध्यापक रविकांत जोजारे काय आवाहन करतील? राज्यातील 63,000 शिक्षकांना एवढेच मी आवाहन करेल, ज्या वेळेस शिक्षक समन्वय संघ हाक देईल, हं, त्यावेळेस आपण जास्तीत जास्त संख्येने जिथे कुठे सांगेल शिक्षक समन्वय संघ, त्या ठिकाणी तुम्ही यावं, ही एवढीच मी मोठं आवाहन करेल. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ओके.